नमस्कार, जस्ट लुकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद, जर्नलिस्ट, जस्ट लुक न्यूज, अहिल्यानगर। मी आज या ठिकाणी जनरल पोस्ट ऑफिस आहे आणि समोर स्टेट बँक आहे आणि हा जो जाणारा जुना कलेक्टर ऑफिसकडे जाणारा हा रस्ता आहे, या रस्त्याचं काम सध्या चालू आहे आणि अतिशय सुंदर असा हा रस्ता काही दिवसानंतर होणार आहे। पण सद्यस्थितीमध्ये या रस्त्याचं जर तुम्ही काम पाहिलं तर हे उत्तम व्हायलाच पाहिजे, त्यात दुमत नाही आहे। पण हे जे काही काम चालू आहे ते अतिशय कासोगतीनं काम चालल्यासारखं दिसतंय। कारण या रस्त्याचा जो हा भाग आहे, हा परिसर आहे, समोरच्या बाजूला जर आपण बघितलं, माझ्या मागच्या बाजूला पोस्ट ऑफिस आहे आणि तिथे पासपोर्ट ऑफिस आहे। त्याच्यानंतर या बाजूला जर पाहिलं आपण, हा जो भाग चालला आहे हा जो जुना कलेक्टर ऑफिसच्या भागामध्ये जाणारा हा रस्ता आहे आणि याला खोदून जवळपास 15 दिवस ते महिना उलटून गेला, ज्याचं काम अतिशय संत गतीनं चालू आहे। अशा पद्धतीनं जर याचं काम चालू राहिलं तर मला वाटतं याला वर्षभर या रोडला लागणार आहेत। आणि आपण कुठे चंद्रनगरमध्ये राहतो की काय, ज्या पद्धतीनं आपण आपल्या शहराचं नामकरण केलं, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर, ज्या पोटतिडकीनं आमचे लोकप्रतिनिधी काम करतात, मोठमोठ्या रस्त्यांचे ते वर्क ऑर्डर त्यांनी काढलेले आहेत, 122 रस्ते नगरचे त्याचं काम चालू आहे। आणि हा जो मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्याकडे जर आपण बघितलं तर हा रस्ता अशा पद्धतीनं आणि या संत गतीनं जर चालत असेल तर मला नाही वाटत की या रस्त्याला जवळपास वर्षभर लागेल। ही पहा या रस्त्याची अवस्था। हा जुना कलेक्टर रोडकडे जाणारा हा रस्ता आहे। हा समोरचा तुम्ही बघताय, मध्यभागी एक JCBचं काम चालू आहे, त्यानं आजूबाजूचा पूर्ण परिसर खोदून काढलेला आहे। उत्तम काम चालू आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे। तुमच्या कामाबद्दल आम्हाला कुठलीही शंका घेण्याचं काहीही कारण नाही आहे। ठेकेदार आपल्या पद्धतीनं काम करतोय, त्याला ज्या पद्धतीनं पैसे मिळत असतील त्या पद्धतीनं तो कामं करणार। प्रश्न असा आहे की या रस्त्याचं काम जर लवकर झालं तर नगरकरांची सुविधा होईल। कारण हा जो रस्ता आहे हा कनेक्टेड आपल्या जो हायवेला जाणारा रस्ता आहे, त्या हायवेला जोडून हा जुन्या कलेक्टर ऑफिसकडे जाणारा जुना रस्ता आहे आणि त्याची अवस्था जर अशा पद्धतीनं झालेली असेल आणि हा रस्ता जर तो लवकर होणार नसेल तर याला जबाबदार कोण राहणार, हा खूप मोठा प्रश्न आहे। नागरिक इथे जीव मुठी धरून या बाजूनं मार्गक्रमण करतायत, छोट्या छोट्या 2 व्हीलरच्या गाड्या। या बाजूला पोस्ट ऑफिस आहे, शेजारी जर पाहिलं तर टेलिफोन ऑफिस आहे आणि हा जो रस्ता आहे, हा बघा, हा टेलिफोन ऑफिस आणि हा समोरचा भाग बघतो आपण, याच्यामध्ये पासपोर्ट ऑफिस आहे आणि हा पोस्ट ऑफिसचा परिसर आहे। त्याचप्रमाणे जर इकडनं आपण पुढे गेलो तर या बाजूला हा बघा हायवे, अगदी हाकेच्या अंतरावरती असणारा हा हायवे आणि हायवेला जोडून कनेक्टेड हा रस्ता जो इकडनं जुना कलेक्टर ऑफिसकडे जाणारा हा रस्ता आहे। प्रश्न असा आहे की या रस्त्याची जी दुर्दशा झालेली आहे, हा JCB जवळपास मी सकाळपासून बघतोय, JCBनं या ठिकाणी मान टाकलेली आहे आणि JCBचा जो काम करणारा जो इसम आहे तो कुठे गायब झालेला आहे, हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे। अशा पद्धतीनं जर हे ठेकेदार या ठिकाणी कामं करत असतील, JCB आणून ठेवलेलं आहे, काम करायला त्यांना काय हरकत आहे का, पैसा त्यांना भेटत नाही का, याला जबाबदार कोण आहेत, कोणीही यांना विचारणारा नाही आहे। नगर काय लावारी सोडलेलं आहे की काय, नगरला वारीस आहे की नाही, अशा पद्धतीनं जर या ठिकाणी कामं होत असतील तर हे आपण कुठे चाललेलो आहोत। ठेकेदारांची जी मनमानी असते, ठेकेदारांना त्यांचे पैसे मिळालेले असतात, बिल्डरना त्यांचे पैसे मिळालेले असतात। प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की या ठिकाणी हे काम करणारे जे नागरिक ज्या पोट तिडकीनं इकडनं आपल्या जीव मुठी धरून इकडनं मार्गक्रमण करतात। याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो, बूथ हॉस्पिटल आहे जवळपास जुना, हा इव्हॅन्ज्युलिन बूथ हॉस्पिटल 150 ते 200 वर्षापूर्वीचं हे हॉस्पिटल आहे। आजही हे हॉस्पिटल, शहरामध्ये 2 हॉस्पिटल होते, थोलार हॉस्पिटल, बूथ हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालय। 3 रुग्णालयापेक्षा नगरमध्ये 4थं रुग्णालय नव्हतं। त्यावेळेला पण लोक काय रोगराई होती नव्हती, मातेचं होतं त्यावेळेला, पोलिओचं त्यावेळेला धोका होता। अशा पद्धतीच्या वेळेला सुद्धा या ठिकाणी ते पेशंट या ठिकाणी यायचे आणि बरे व्हायचे। हल्ली शहरामध्ये हॉस्पिटलचं पेव फुटलेलं आहे। ठिकठिकाणी आपण जर पाहाल, नागरिकांना हॉटेल्स आणि त्याच्यानंतर दारूचे अड्डे आणि तिसरं म्हणजे दवाखाना मुबलक प्रमाणामध्ये नगर शहरामध्ये आहेत। हा जो रस्ता आहे, हा रस्ता समोर अगदीच हायवेला जोडणारा हा रस्ता,
आणि जर याची अशी दुर्दशा होत असेल याला जबाबदार कोण असणार आहे? याचं उत्तर प्रशासनानं, आयुक्तानं, रोडचं काम करणाऱ्या ठेकेदारानं आणि लोकप्रतिनिधींनी द्यावं ही आमची माफक अपेक्षा आहे. आणि लवकरात लवकर या रस्त्याचं निराकरण करावं, पूर्णत्वास न्यावं, जेणेकरून हा रस्ता लवकरात लवकर लोकांसाठी खुला होईल. याची मेहरबानी करून तसदी घ्यावी आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा. मी सुफी सय्यद, जर्नलिस्ट, जस्ट लुक न्यूज, अहिल्यानगर.